नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावराणे. तुमच्या सगळ्यांच्या दोघांच्या मालवणी आणि व्हील्समध्ये ऋतुजा आहे, स्नेहा पण आहे. बिलेटेड हॅपी बड्डे. तिचा काल बड्डे झाला आहे 30 मे. सो डोंबिवलीमध्ये आहे. तर डोंबिवलीमध्ये म्हटलं तर आपण एक दोन स्पॉट मला कवर करायचे होते. त्यातलं एक आज बऱ्याच वर्षांनी कवर झालेलं आहे, अप्पम गणेश कोल्ड्रिंक्स. जिकडे अप्पम फेमस आहे, श्री गणेश कोल्ड्रिंक्स. श्री गणेश कोल्ड्रिंक्स डोंबिवली ईस्टला येते. फेमस आहे, कोणी तुम्हाला सांगेल. इथं आता गर्दी असते. त्याच्याकडे फक्त अप्पम, साधा अप्पम आणि मसाला अप्पम आणि मेदूवडा मेदूवडा पण होता. एवढंच मिळतं त्यांच्याकडे, पण खूप गर्दी असते. खूप वर्षानुवर्ष आहे. आपल्याला तिकडे सबस्क्रायबर दादा पण होता, त्याला भेटलो आम्ही. आणि खाण्यामध्ये एवढं सगळं, खाण्यामध्ये आम्ही खाण्याबद्दल बोललो होतो, पण त्याला नाव विचारायला विसरलो. तू जर ब्लॉग बघत असेल तर नक्की तुझं नाव कमेंट करून सांग आम्हाला. ओके. सो तू फर्स्ट टाइम खाल्लं काय? कसं वाटलं तुला? मस्त होतं ना? तू बऱ्याच वर्षांनी खाल्लाय. ऍक्च्युअली मध्ये एक दोन खाल्लं होतं मी मध्ये, हा ना. पण असं खूप बऱ्याच वर्षांनी खाल्लंय परत. आणि अप्पम आणि अप्पेमध्ये खूप फरक आहे. मला पहिलं एकच वाटायचं. पहिलं हे बोलायचे मला की अप्पमवाला आहे. तर बोललो अप्पमवाला, तर बोललो आहे चांगला. बघतो दागा वेगळं बनवतो बोललो. तर नाही, मग अप्पम वेगळे आणि अप्पे वेगळे. तर नक्की तुम्हाला ब्लॉग आवडेल. सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा. आवडला असेल तर आवडेलच. आणि मला पर्सनली 1 to 1 सगळे भेटून सांगतात ब्लॉगबद्दल, पण कमेंट करून पण सांगा नक्कीच. जास्तीत लोकांना शेअर करू. आणि अजून डोंबिवलीमध्ये दुसरे किंवा तुमच्या एरियात कुठले स्पॉट असतील नक्कीच कमेंट करून सांगा. मला एक रिकमेंडेशन आला हॉटेलचा. एक ठाण्याला कोकण रत्न हॉटेल आहे, तिथे जाऊन ट्राय कर म्हणून. तो ब्लॉग त्याच्या अगोदर असेल किंवा नंतर असेल काय सांगता येत नाही. हां, सो तसं आहे. सो लवकर आपण आता नवीन लोकांना भेटू. टिल देन हरिओम श्रीराम बंद. नाच समोर तिथे श्री गणेश कोल्ड्रिंक्स अप्पम स्नॅक्स कॉर्नर. सो डोंबिवलीला स्टेशनच्या बॅकसाईडच्या रोडला आहे. बघू तिथे माझं स्टेशन आहे. आणि ईस्टला आहे, ईस्ट आहे ना. हां, तर आपण बघूया. गर्दी पण आहे, बरी कमी झाली गर्दी, पण असते मोस्टली गर्दी. त्याकडे अप्पम मिळतो त्याच्याकडे. तर मला पण बहुतेकांना सांगितलं तिथे चांगला वगैरे, तिथं पण बोलून बघूया. आपण इथे तिकडे बऱ्यापैकी आहे सगळं. आणि ते अप्पम बनवतो त्या साईडला. त्यानंतर खूप इकडे अप्पम बनवायला. दोन अजून काय मसाला साधा नाही तो साधा एक साधा वगैरे मसाला वगैरे लागलेलं म्हणजे कटिंग मध्ये घेतो. बरं बनव ओके. मी फोटो ठेवले, असं काय जागा मला नाही. म्हणजे फोटो क्वालिटी वरती आहे पुढच्या. अच्छा अकाउंट वेगळं असतं. ज्यांना म्हणजे माहिती असेल त्यांनी कंप्लीट सांगू शकतो. ज्यांच्याबद्दल माहिती सांगू शकतो. पहिला कोणता करणार? साधावाला. कसा वाटतं सांगणार ना आता. मस्त आहे. हा, डोंबिवलीला खूप फेमस शॉप आहे आणि बरेच वर्ष झाले. म्हणजे मी तर आता लहानपणापासून डोंबिवलीतच राहते म्हणून मला माहिती आहे. आणि बरेच वेळा आम्ही इथे आलोय, खाल्लोय. आणि बघा त्याला, म्हणजे आज संडे पण एरवी जेव्हा संध्याकाळी लोक ऑफिसवरून सुटून वगैरे येतात ना, खूप गर्दी असते. आणि आम्ही 2 हे घेतले तिथे, एक साधावाला घेतलाय आणि एक मसालावाला घेतलाय. त्या खाऊन बघ.
गर्दी बरीच होते. हा ऍक्च्युली ना आज संडे आहे ना पण वरती जायचे बघितलेले गर्दी. ऍक्च्युली वीकडे मध्ये कसं होतं लोक जी सुट्टी येतात ना ट्रेन मधून दमून भागून की मग इथे खूप गर्दी असते. Mainly पुढे. मस्त मस्त चांगलं आहे. मला तर हे दिसायला जेवढं छान दिसतंय ना मसाला पण एकदम असा असे पण normal. मसाला आपल्या मसाला भाजी असते ना तीच भाजी आणि मेन म्हणजे त्यांनी त्याच्यावरती चटणी टाकून दिलेली आहे. लोकांना काय वाटतं म्हणजे मला पण असं वाटत होतं की अप्पम आणि अप्पे वेगळं आहे. अप्पे वेगळंच आहे. तर एकच आहे असं वाटायचं मला. हा नाही अप्पे वेगळं आहे. वेगळं वेगळं आहे. अप्पम वेगळं, हा अप्पम आहे. हा मसाला हे अप्पे हे नाही हे दोन्ही अप्पमच आहे. दोन्ही अप्पमच आहे. साधा अप्पम. तुझ्या घरी बनवतो अप्पे हा ते म्हणतात अप्पे म्हणतात की काय म्हणतात. तू बोलतो कोणाला ऐकली इकडे होळी मसाला अप्पम आहे. अजून सॉफ्ट आहे पण तसं बघायला गेलं तर. जाड आहे ना लाल पातळ पण नाही. क्रिस्पी आहे साईड साईड ना क्रिस्पी झालं. चांगलं मोठा आहे छोटा पण नाही आहे ना मोठा आहे. आम्ही तिघांना दोनच घेतलं. छोटा का बघू चटणी किती मध्ये आहे, चटणी सेम आहे. चांगला आहे. त्या जो मसाला वगैरे नाही का जरा कर. थोडंच खात आहे मला मसाला आवडतो. भाजी असते भाजी मस्त आहे. बटाट्याची भाजी म्हणजे फेवरेट. आणि हलका पण काय हलका पण नाही तर नाही आहे. ते बघ जाड नाही तो मोठा बघा गाडावा होय जर गाडायची मध्ये जाडसर असतात बाजूला क्रिस्पी. ते बघा अच्छा. आणि आता पण गर्दी वाढली आहे. आणि हा मित्र आपला मी तर होता ना लहानपणापासून तुझा रिव्ह्यू मला कसा वाटला जरा जेन्युइन तुला कसा वाटलं कमी तुला कसं वाटलं. खूप छान वाटलं. मी लहानपणापासून खातच असतो म्हणजे स्कूलमध्ये जाताना क्लासमध्ये जाताना सो ऑल टाइम फेवरेट आहे. वर्षाला बरेच झाले 5 तरी मिनिमम खायला असतात त्यामुळे मस्त करत हो मस्त. आपल्या चॅनलला मालवणी नाव आहे मालवणी ऑन व्हील. ओके नक्कीच नक्की गर्दी तुम्हाला सांगेल नॉनस्टॉप हा कंटिन्यू बनवतो. तुझं गर्दी तुम्हाला सांगू शकते नॉनस्टॉप कंटिन्यू बनवत ते आणि इथे गर्दी पण सकाळी 7 ते रात्री 10.